सो कशी वाटली नवीन व्हिडिओची सुरुवात. नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज वाढदिवसानिमित्त मी आलो आहे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी. तर हा संपूर्ण व्हिडिओ असणार पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन करून आता आपण थोडं आजूबाजूचा परिसर आहे तो फिरणार आहे आणि तो तुम्हालाही दाखवणार आहे. हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर आता आपण आलो आहोत लाल महलमध्ये दगडूशेठ हलवाई आणि ग्रामदेवतेचं दर्शन करून. लाल महलमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे महाराज आणि आईसाहेब यांची इथे पुतळा असा उभारलेला आहे. महाराजांना शेतीबद्दलचं ज्ञान देतानाचं हा असं चित्र. आणि हे आहे पुण्यातलं सुप्रसिद्ध असं लाल महल. अच्छा, ह्याच्या इतिहासाबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे, मी विशेष काही सांगत नाही. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया आतमध्ये कसं काय 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 आहे. पुण्यातली अजून एक सुप्रसिद्ध अशी वास्तू शनिवारवाडा. आता आपण वाड्यातील मुख्य प्रवेशद्वारावरील भागात आलेलो आणि समोरचं दृश्य असं काही आपल्याला दिसून येते. आज बऱ्यापैकी इथे पण गर्दी आहे. शनिवारवाड्यातील आतमधला हा परिसर खूप छान असा आपल्याला इथून दिसतोय संपूर्ण परिसर. आता आपण संपूर्ण परिसर पाहणी करूया, बघूया कोणती वस्तू कुठे काय काय आहे. वाड्याच्या बाहेर पार्किंग व्यवस्था फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त आतमध्ये येण्यासाठी 20 रुपये तुम्हाला पे करायला लागतील. ते ऑनलाईन QR स्कॅनर आहे, त्यानुसार तुम्ही तिथे पे करू शकता आणि आतमध्ये येऊ शकता. पुण्याच्या मध्यभागी असं शनिवारवाडा आहे. दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं दर्शन करून थोडंसं आधी जर आलात तर इथे छान असं फिरण्याची ही जागा आहे. शनिवारवाड्याचं महत्त्व खूप वेगळं आहे. फिरण्याचा स्पॉट नाही हा खरं तर, याचा खूप एक वेगळा इतिहास आहे. याबद्दलची जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर तुम्हाला गुगल किंवा इतर ठिकाणी मिळून जाईल. आत्ता आपण पूर्ण जो बाजूचा संरक्षण भिंत आहे त्याच्यावरनं फिरतो आहे. अशा प्रकारचा पूर्ण हा मार्ग आहे. थोडक्यात फिरून घेऊया आणि मग पुढच्या स्पॉटला जाऊया. वाड्यामध्ये अशा प्रकारचे काही अवशेष आहेत. खाली जाऊन पाहू आपण त्याबद्दलची काय माहिती आहे का आजूबाजूला कुठे लिहिलेली. इथे एक नारायण दरवाजा करून आहे, नारायण गेट. मगाशी जास्त हवा नव्हती त्यामुळे झेंडा फडकत नव्हता, पण आत्ता बघू शकता शनिवारवाड्यातनं हा तिरंगा. छान असं दृश्य. शनिवारवाड्यामध्ये ह्या अशा वास्तू आहेत, त्याबद्दलचं मला माहिती नाही आहे पूर्णपणे. जर तुम्हाला कोणाकडे माहिती असेल तर कृपया कमेंट करून मला नक्की सांगा कोणत्या जागी काय काय कसं होतं. थोड्याफार ठिकाणी कपल स्पॉट झालं आहे शनिवारवाड्याचं. असो,
काय बोलणार त्या लोकांना. जुन्या काळातले जेवढे पण वाडे किंवा किल्ले आहेत ना, तिथल्या पायऱ्यांची जर तुम्ही हाईट पाहिलात तर खूप मोठी आहे. त्या काळात हे दगड प्रचंड हाईटवाले आहेत. तुम्हाला दाखवतो असं, म्हणजे आपल्याकडे एका पायरीचे 2 पायऱ्या होतील. सध्याची अवस्था अशी आहे. पण इथे बघू शकता ह्या पायऱ्या, बापरे. तो आता आपण खाली आलो आहे. त्या वेळापूर्वी आपण या बाजूच्या कठड्यावरनं संरक्षण भिंत जी आहे त्या भिंतीवरनं चालत होतो, त्यामुळे मधल्या वास्तूंबद्दल मला जास्त माहिती भेटत नव्हती. परंतु मध्ये आल्यानंतर पाहिलं तर अशा प्रकारचे छोटे छोटे इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेले आहेत, ज्याच्यावर आपल्याला हे समजून येतं की कुठे काय काय वास्तू होत्या. तर हे आहे मध्यवर्ती चौकातील दालन. इथे कारंजे वगैरे असतं, मे बी रात्री चालू करत असतील किंवा काही. राजस्त्रियांचा महल. पेशव्यांच्या आणि मराठ्यांचा इतिहास घडवण्यात राजस्त्रियांचा मोलाचा आणि उल्लेखनीय वाटा होता. त्यापैकी अनेकांनी आपल्या राहण्यासाठी, राजकीय डावपेसाठी या महलांचा वापर केला. सो आता मी एक्झॅक्ट पॉईंट तर तुम्हाला नक्की सांगू शकत नाही, परंतु या भागातच हा होता महल. छान असं इन्फॉर्मेटिव्ह जागा आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला आपल्या इतिहासाबद्दल अनेक माहिती समजून येईल. त्यामुळे तुम्हाला नक्की इथे यावं अशी माझी इच्छा आहे. या नक्की, फिरा. थोड्याच वेळात आपलं अर्धा एक तासात सर्व शनिवारवाडा फिरून होईल. शनिवारवाडा जो ओळखला जातो तो मेन म्हणजे पेशव्यांसाठी, आणि पेशव्यांची ही वंशव आहे. संपूर्ण कुटुंबाबद्दल त्यांची इथे माहिती दिली आहे. व्हिडिओ पॉज करा, फोटो काढा किंवा पूर्ण माहिती वाचून घ्या. चला आता आपण इथून निघूया आणि पुढच्या स्पॉटला जाऊया. शनिवारवाडाचा थोडक्यात इतिहास समजून घ्या. 19व्या शतकातले शनिवारवाडा. आता काही मोजकेच अवशेष शिल्लक राहिले आहेत. आज रविवार आणि त्यात दिवाळीला फक्त 1 आठवडा राहिला आहे. तो पुणेकर शॉपिंगसाठी भरपूर बाहेर पडले आहेत. आता आपण बोललो आहे केलकर म्युझियमच्या इथे. राजा दिनकर केलकर संग्रहालयाची इथे आपण पोचलेलो आहे. आतमध्ये जाऊया. 100 रुपये एंट्री फी आहे. इथे मस्तानी महलची प्रतिकृती उभारली आहे. तो जस्ट आता आपण बाहेर आलो आहे म्युझियममधनं. खूप छान असं म्युझियम आहे, त्याबद्दलची पहिली माहिती बघून घ्या. म्युझियम खरंच खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. 100 रुपये एंट्री तिकीट आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर अर्धा 1 तास वेळ काढून या नक्की. आतमध्ये फोटोशूट आणि व्हिडिओशूट अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओशूट केला नाही. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत येणार असाल तर हे एक छान असं प्लेस आहे पुण्यातलं. नक्की एक दिवस तरी या प्लेसला व्हिजिट करा असं मी म्हणेन तुम्हाला. छान असं मेसचं जेवण जेवून आता आपण डायरेक्ट सारसबागेत चाललो आहे. जेवण खरंच खूप छान होतं. रेग्युलर हॉटेलपेक्षा असं मेसचं जेवण खूप रिअली खायला भेटतं आपल्याला. तो आज दिवसभर आपण फक्त चालतो आहे. आता कुठला चौक आहे माहीत नाही. इथून आता आपण सारसबागेत चाललो आहे. एक 10 मिनटावर दाखवते सारसबाग. कुठला तरी इम्पॉर्टंट चौक आहे. थोरले बाजीराव रस्ता असं दिलं आहे. तर आत्ताच आपण राजा दिनकर केलकर म्युझियममधून बाहेर आलो. म्युझियमची एंट्री फी आहे 100 रुपये. म्युझियम खरंच खूप छान आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. फोटोग्राफीसाठी 100 रुपये एक्स्ट्रा घेत होते.
परंतु अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष एन्जॉय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मीही जास्त काही फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफी केली नाही. तर तुम्ही कधी येणार असाल तर नक्की या म्युझियमला भेट द्या. सारसबागेच्या गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि गणपती मंदिर संपूर्ण आज दिवसभरात आपला तिसरं गणपती मंदिर आहे. सुरुवात दगडूशेठ हलवाईच्या गणपतीपासून सुरू केलेली आणि आता आपण आलो आहे सारसबागेपर्यंत. आजचा एक दिवसीय पुणे दौरा आपला ऑलमोस्ट संपत आलेला आहे. आता आपण शेवटला सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. तिथून आता आपण स्वारगेटला चाललो आहे आणि तिथून घरी मुंबईला. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा, काही हरकत नाही. तुम्हाला यापैकी कोणते कोणते स्पॉट माहिती होते ते कमेंट करा. जर तुम्ही पुण्याहून असाल त्याबद्दलही मला कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओ थांबवतो आता इथेच. टेक केअर, बाय बाय.